आज आपण मराठी विषयामध्ये नाटक साहित्य प्रकार परिचय बघणार आहोत. नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय हवा या हेतूने प्रस्तुत माहितीचा अभ्यास करावा. दृक श्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आहे. संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या प्रकारांचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागांमध्ये नमूद केली असून नाटकाशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या माहितीतून नाट्य क्षेत्रातील व्यवसायांची नवीन क्षितिजे तुम्हाला समजू शकतील व भाषिक अंगाचे तुम्ही नाटक या साहित्याची आस्वाद घेऊ शकाल. तर आता आपण नाटकाचे स्वरूप आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडली बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद तर कधी तो दुःखद असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकातून दिसून येते. नाटक म्हणजे लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसून येते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक हे दृक श्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्यांचा प्रयोग करणारे व प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. म्हणजे नाटक करण्यासाठी लिहिणारा, वाचणारा, त्याचा प्रयोग करणारा, अभिनय करणारा हे सर्व नाटकामध्ये महत्त्वाचे पात्र असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. दृक म्हणजे दृश्य, दिसणारा. हे ऐकता, पाहता व वाचता येते. नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकारांनी आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करताही येते. भारतात प्राचीन काळापासून नाटकाला अस्तित्व आहे. भरत मुनी यांच्या भारतीय नाटक कलेचे जनक असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटकांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तीचे व लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण आहे. मानवी जीवनामध्ये अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांतून जाणवणाऱ्या माणसांतील गुण अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने, वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथाकथातून. म्हणजे नाटक हे स्वरूप जे आहे ते आपल्या वास्तविक जीवनातून किंवा जे काय आपण अनुभव घेतो त्याच्यातून पण आपल्याला बघायला मिळतं आणि तेच गुणपत्ते पुढे चालून नाटकात त्याचं रूपांतर होतं. ते उत्तम संवेदनाशील लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजेच नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखवणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलटवणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनात तळ धुंडावणारा असा हा नाटकांचा खेळ असतो. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल अशा प्रकारचा आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. दृक म्हणजे बघणे, श्राव्य म्हणजे ऐकणे. नाटक हे सांघिक कार्य आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे आणि ते संघाने एकत्रितरित्या केले जाते. नाट्य संहितेचे स्वरूप. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाटक संहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानायक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र गुंफत असतो.
कथानक, नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यांसाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विविध विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणारे हे नाटकाचे ध्येय असते. अशा स्थितीचे दर्शन घडविणारा माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पात्रांच्या मनोव्यापारांच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल, ही जबाबदारीही नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयाचा संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यांतील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वाटते. नाटकातील सर्व घटक जे आहे, संवाद आहे, हे खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद व्यवस्थित रंगत वाढवणारा असणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं, नाटकाचा कल वाढतो, नाटकाचा आस्वाद वाढतो आणि प्रेक्षकांनाही बघायला एक प्रकारची मजा वाटते. नाटक साहित्याचे वेगळेपण. मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कलेचे विश्व निर्माण केले आहे. ज्या समाजामध्ये नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला, त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झालेल्या आहेत. त्यामुळे नाटक हा साहित्य विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला आहे. त्यामुळे नाटकामुळे फक्त मनोरंजनच नाही, तर ज्ञान आणि मनोरंजन यांच्याबरोबर प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगाशी नाते जोडत असतो. त्यामुळे त्याला ते आपले वाटते. कथा, कादंबरी, नाटक या सर्वत्र साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्रे रेखाटण्याचे सामर्थ्य असते. परंतु कादंबरी, कथा, कविता यापेक्षा नाटक हा साहित्य प्रकार निराळाच आहे. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचननिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकांमध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व प्रकारांचा समावेश असतो. कथा आणि कादंबऱ्यामध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोनच घटक असतात. पण नाटकांमध्ये मात्र लेखकांचे शब्द, नट संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवला जातो. आता संगीत नाटक. नाटकामधला दुसरा प्रकार म्हणजे संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचवले. भाषा 66, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज, सोपे व स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. आता संगीत नाटकाची काही स्वरूप आणि वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघूया. मनोरंजनातून सामाजिक प्रश्नावर बोट ठेवले जाते. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचनाही केली जाते. संवाद तुलनेने कमी असतात. अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकांचे वैशिष्ट्य असते. पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. लोकगायकी व खलगायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. गायकाला साथ संगीत करणाऱ्या कलावंताचीही यात मोठा वाटा असतो. आजही मराठी नाट्याच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटककडे या राष्ट्रीय पातळीवर बघितले जाते, ओळखले जाते. हे नाटकाचे, संगीत नाटकाचे 10 वैशिष्ट्य इथे दिलेले आहेत. आणि हे नाटक आपण पुण्यामध्ये बालगंधर्व या ठिकाणी सुद्धा बघतो की लोकांना नाटकाची आवड आहे आणि बरेचसे लोक नाटक हे आवडीने येऊन पुण्यामध्ये सुद्धा बालगंधर्व या ठिकाणी बघतात. नाटक रंगभूमीवर सादर होणारे अगदी प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा,
सामाजिक अडसर इत्यादी सारखे नाटक हे नेपथ्यामधून किंवा एखाद्या पथनाट्यातून सादर केले जात असे. तत्कालीन सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकात काम करणाऱ्यासाठी स्त्रिया तयार नसत. नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्राद्वारे साकारले जात होते. म्हणजे त्यावेळेस पुरुष स्त्रिया बनवून काम करत होते, त्यावेळेस स्त्री काम करत नव्हत्या नाटकात. तसेच त्या काळामध्ये नाट्य कलावंतांना म्हणावी तशी प्रतिष्ठा पण नव्हती. अशा परिस्थितीमध्ये बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजही अजरामर ठरल्या आहेत. सर्वात स्त्री भूमिका करणारे पहिले जे आहेत ते म्हणजे बालगंधर्व, ज्यांनी पहिली प्रथम स्त्री भूमिका वठवलेली आहे नाटकामध्ये. आजच्या काळामध्ये करमणुकीचे विविध पर्याय आपण उपलब्ध असतात. नाटक जिवंत राहिले आहे, त्याचे सादरीकरण स्वरूपात काळानुसार बदल होत आहेत. रात्र चालणारी संगीत नाटके आणि त्या नाटकांशी तादात्म्य पावणारे प्रेक्षक हे चित्र आता बदलले असले तरी नाट्यरसिकांची संख्या अजूनही लक्षणीय आहे. जरी बरेचसे काही मनोरंजनाची साधनं जरी आहेत तरी पण नाटकाकडे लोकांचा आणखी तसाच ओढा आहे. आता प्रायोगिक नाटकांचे स्वरूप वैशिष्ट्य आपण बघू. नाटकांची वैशिष्ट्ये चौकटी मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. आकृतीबंधात नाविन्य असते. आशय अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडविलेला असतो. नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसे नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकांपेक्षा काहीसे वेगळे पण प्रायोगिक नाटकात पण जाणवते. प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो. या नाटकांमधील संवादाची भाषा बरेचदा बोली भाषेसारखी असते. प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिला असतो. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. व्यावसायिक नाटक, बघा संगीत नाटक आहे, रंगभूमी नाटक आहे आणि व्यावसायिक सुद्धा नाटक आहे. नाटक हे एक व्यवसाय असतो. 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकांपेक्षा अधिक काळचा परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. की नाटक या साहित्य प्रकारातून हे प्रगल्भ होत आहे. केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. आता व्यावसायिक नाटकांची वैशिष्ट्ये दिलेली आहे की व्यावसायिक नाटकांचे माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. गंभीर विषयांवरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. नाटक आणि प्रेक्षक यातून एक नाते निर्माण होते. व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक व पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयावर असतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केली असते. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक, कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकांहून व प्रेरणाबरोबर प्राधान्याचे व्यावसायिक हेतू असते. अशा पद्धतीने नाटकाचे अनेक प्रकार आणि वैशिष्ट्ये इथे दिलेले आहे. पुढे आपण बघूया. नाट्यप्रयोग, सांघिक कलाकार, कलाविष्कार. त्याच्यामध्ये दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, अभिनय आणि समारोप या सर्व नाट्याच्या प्रयोगातल्या एक एक स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. आपण ते थोडक्यात बघूया. आता दिग्दर्शकाचा नाटकामध्ये भूमिका काय आहे? दिग्दर्शक हा नाटकामधला महत्त्वाचा अनन्यसाधारण घटक आहे.
नाटकाच्या तंत्रांच्या बाजूने व कलात्मक बाजूने दोन्ही पातळीवर दिग्दर्शकाने केलेले एकात्मिक विचार महत्त्वाचे ठरतात. नृत्य, अभिनय, संगीत, चित्र इत्यादी कलांचीही पुरेशी माहिती दिग्दर्शकाच्या असते आवश्यक असते. त्यामुळे दिग्दर्शक हे तंत्रज्ञान व कलावंत यांची कल्पना देणे ही महत्त्वाची कामगिरी तो करतो. आता नेपथ्यकार, नाटकाच्या कथानकाला साहित्यभूत ठरेल अशी मंचावरील वातावरण निर्मिती जी असते ती म्हणजे नेपथ्य. नाटकाची जी वातावरण निर्मिती असते, जे सिच्युएशनल नाटक असतात, की जे रंगभूमी ते सर्व डायरेक्शन मध्ये सजवतात, ती म्हणजे नेपथ्य. नेपथ्य करणारा तो नेपथ्यकार. नाटकाची स्थळ, काळ, कथानक या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मांडणी ती नेपथ्यकार करतो. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी रचना ही नेपथ्यकार करतो. दृश्यांना योग्य असे पडदे, कथानकामध्ये स्थळ काळातील सुसंगतीतपणा, वस्तू, नटांचा कपडे, बीज, झालरी, प्रकाश, योजना, पोशाख, संगीत हे सर्व गोष्टी नेपथ्यामध्ये येतात. अशी महत्त्वाची कामगिरी तो नेपथ्यकार करत असतो. आता प्रकाश योजना, रंगभूमीवर प्रकाश योजनेसाठी निरनिराळी साधने वापरली जातात. स्पॉट्स, फ्लड्स लाईट, फुटलाईट या सर्वच प्रकारच्या दिव्यांच्या प्रकाशांची जी लाईट कमी अधिक करतात याचे काम प्रकाश योजनेकडे असते. जे विद्युत उपकरण वापरले जाते त्याला डिमर म्हणतात. डिमरच्या मदतीने रंगभूमीवर संपूर्ण काळोख करता येतो. प्रवेशद्वारा बदललेली सूचना प्रकाशझोतातून योजनेतून मिळू शकते. पार्श्वसंगीत, नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकातील प्रसंगानुसार पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी केले जाते. लेकुरे उदंड जाहली, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही नाटकातील पार्श्वसंगीत लक्षात ठेवले जाते. रंगभूषण, खूप अंतरावर बसणाऱ्या प्रेक्षकांना नटांचा चेहरा व्यवस्थित दिसतोच असे नाही. नटांच्या चेहऱ्यावरील अभिनय नीट दिसावा यासाठी नाटकात रंगभूमीला महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव, लकबी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटांचे शरीर व चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणात रंगभूमीबरोबर वेशभूषा, केशभूषा या सर्व घटकांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट येते तो अभिनय. जे अभिनय करणारे नाटककार आहेत. नाटककाराने नाटक निर्माण केलेले काल्पनिक व्यक्तिरेखा नाटक कलावंत आपल्या संवादातून शब्द फेकूनच आवाजातील चढ उतार, हावभाव म्हणजेच आपल्या अभिनयाला तो एक प्रकारचा जिवंतपणा देतो. आणि शेवटी नाटकाचा समारोप. नाटक हा साहित्य प्रकारातून स्वरूप व त्याचे इतिहास यांची व्याप्ती खूप मोठी आहे. या टप्प्यात या साहित्य प्रकारची तोंड ओळख व्हावी हा प्रमुख हेतू आहे. की नाटकामध्ये हे सर्व ज्या गोष्टीची वरची तयारी होतो त्यामध्ये समारोप, शेवट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. नाटक जेव्हा आपण फक्त प्रेक्षक या नात्याने बघतो तेव्हा नाटकामागील यंत्रणाची जाणीव आपल्याला होत नाही की ते किती मोठ्या तयारीतून, किती मोठ्या स्ट्रगलमधून ते करतात. नाटक प्रयोगाचा आस्वाद आपण फक्त घेतो. दृक आणि श्राव्य एवढंच आपण नाटकाकडे बघत असतो. पण समजपूर्वक, विविधापूर्वक दृष्टिकोनातून अधिक सहजपणे नाटक प्रयोगामध्ये आस्वाद आणि आनंद आणू शकतात. म्हणजे शेवटी नाटकाचा जो समारोप आहे तो अतिशय आस्वादपूर्वक, आनंदपूर्वक व्हायला पाहिजे आणि तो प्रेक्षकांना समजणं अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारे आज आपण नाटक म्हणजे काय, नाटकाचे वैशिष्ट्य, संगीत नाटक, व्यावसायिक नाटक अशा आपण नाटकांचे प्रकार बघून त्याचे वैशिष्ट्य बघितले आहे. आशा करते जे काही आपण आता वाचलं आणि समजून घेतलं आहे हे आपल्याला कळलं असतं. या जे नाटक या पाठाचा जो स्वाध्याय कृती आहे ती आपण पुढच्या भागात बघणार आहोत. नमस्ते.